नमस्कार. मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे. जिथे गेली काही वर्ष मी साड्या, निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे, दागिने, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा अनेकविध अंगानी, बहुरंगानी, बहुढंगानी नटलेली आणि सजलेली आहे. आणि या परंपरेबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. या आधीचे काही एपिसोड्स मी भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भारतातल्या विशिष्ट राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातील असाधारण चालीरीतींबद्दल सांगणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करा आणि माझे एपिसोड्स लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी आधीच म्हटल्याप्रमाणे संस्कृती हे समाजाचं एक महत्त्वाचं आणि अविभाज्य अंग आहे आणि आपापली संस्कृती जपण्याचा जगभरातले लोक मनापासून प्रयत्न करत असतात. पण आपली संस्कृती जपताना ज्या काही रूढी किंवा प्रथा यांचा अवलंब केला जातो त्या कधीकधी विचित्रच नव्हे तर भयावह देखील वाटतात. यातीलच एक प्रथा म्हणजे लहान मुलांना हवेत उंच नेऊन खाली जमिनीवर फेकण्याची भारतातली प्रथा. ही परंपरा भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साधारण 700 वर्षांपासून चालत आलेली आहे. अनेक शतकांपूर्वी भारतात लहान मुलांचा मृत्यूदर खूपच उच्च होता आणि त्या मानाने वैद्यकीय ज्ञान मात्र अपुरं. लोकांनी अनेक नवस सायास केले, अनेक पूजापाठ केले, अनेक संतांचे पाय धरले, परंतु काही उपयोग होईना. तेव्हा एका दंतकथेनुसार एका संतांनी देवावरची श्रद्धा सिद्ध करून लहान मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मुलांना हवेतून उंच नेऊन खाली फेकण्याचा मार्ग सुचवला. या मार्गामुळे आपल्या मुलांना चांगलं आयुष्य, दीर्घायुष्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभेल अशी भाविकांची श्रद्धा बनली. ही प्रथा साधारणतः श्री संतेश्वर टेम्पल किंवा बाबा उमरदर्ग यासारख्या पवित्र स्थळावर पार पाडली जाते. इथे पालक आपापल्या लहान मुलांना घेऊन जातात आणि पुजारी त्या लहान मुलांना इमारतीच्या माथ्यावर जवळपास 30 ते 50 फूट उंचावर घेऊन जाऊन हवेत थोडा वेळ झुलवतात आणि खाली सोडतात. बाळ सुरक्षितपणे खाली उतरल्यानंतर तिथे जमलेल्या लोकांमध्ये आनंद साजरा केला जातो आणि ही बालकं सर्वांच्या हातातून फिरवत फिरवत शेवटी पालकांच्या हाती सुपूर्द केली जातात. हा प्रकार भक्तांच्या देवावर असलेल्या विश्वासाचं आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. हवेत उंच उडवलेली बाळं केवळ दैवी चमत्कारांमुळे खाली जमिनीवर सुखरूप पोचतात असा लोकांचा ठाम विश्वास आहे. परंतु या विश्वासाला सार्थ ठरेल असा पुरावा मात्र आजपर्यंत आढळलेला नाही. कारण बाळं सुरक्षितपणे खाली उतरावीत म्हणून जमिनीवर काही लोक चादर पसरून आधीच उभे असतात. या प्रथेमुळे मुलांना चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य, समृद्धी लाभते अशी लोकांची किती श्रद्धा असली तरी डॉक्टर्सच्या मते मात्र ह्या गोष्टीमुळे मुलांच्या एकूण तब्येतीवर किंवा त्यांच्या मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांच्या मानेचे किंवा मणक्याचे स्नायू नाजूक असल्यामुळे त्यांना इजा पोचू शकते. तसंच एकदम इतक्या उंचावरून खाली फेकल्यामुळे मुलांना मानसिक धक्का बसू शकतो. तसंच समन्वयाचा अभाव, चुकीची पकड किंवा हातातून भूल घसरणं इत्यादींसारख्या कारणांमुळे कधीकधी अपघातही उद्भवू शकतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने या प्रथेला बंदी घालण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु लोकांच्या धार्मिक भावना आणि स्थानिकांचा विरोध यामुळे त्यांना फारसं यश आलं नाही. पण समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग आणि जनजागृती यामुळे काही ठिकाणी ही प्रथा बंद करण्यात आली तर काही ठिकाणी मर्यादित केली गेली. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून मुलं फेकण्याची उंची कमी करण्यात आली आणि काही सुरक्षेचे उपाय वाढवण्यात आले. परंतु अजूनही ही प्रथा काही ठिकाणी तशीच चालू आहे. सध्याच्या या AIच्या विज्ञान युगात ही प्रथा तितक्याच जोरात चालू असणं याबद्दल आपण बोलू तितकं थोडंच आहे. आज थांबते इथेच. पुन्हा भेटू पुढच्या भागात नवीन प्रथा घेऊन. नमस्कार.